अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन। सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा। तर आज मी सांगणार आहे तुम्हाला स्वामी कसे प्रकट झाले आणि स्वामींचं जेवढं मला काही थोडंफार माहिती आहे ती तुम्हाला आज मी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे। तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी। आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता। या भूतलावावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती असा महोत्सव आहे। हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे। सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी माया सागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव याच चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता। आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्याचे जीवनचरित्र आहे। हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो, परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ती दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती आणि आजही ती चालूच आहे। तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे। स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही, पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी समर्थ कसे प्रकटले। तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत मी सांगते ती अशी। शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा नावाचा गाव होता। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा। तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही, तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्यावरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा, पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असेच एक दिवस जात होते आणि त्याच्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोज आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला। पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळलं पाहिजे आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या आणि बोलला, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज मात्र तू खेळायचं। बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघाली आणि धरणी कंपित होऊ लागली। सर्वत्र ढग जमून आले, अंधार होऊ लागला, वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय। पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज। आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते गुप्त झाले। थोडक्यात काय, तर स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस छेलीखेडा ग्राम या नावच्या गावच्या वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित झाली की ही गोष्ट कशी काय कळली, पण याही गोष्टीचा उलगडा झाला तो असा। कोकणातील हरिभाऊ म्हणजेच आपले स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी। तेव्हा तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास, सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना खूप रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्र त्यांना सर्वच सोडायला सांगत आहेत। हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं। तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू। आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांचं ध्यान लागलं आणि त्यांमध्ये त्यांना आपले जन्म आठवू लागले। त्यातील त्यांना आपलाच एक जन्म आठवला। विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता।
आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला। ही गोष्ट स्वामींनी मान्यता दिली आहे आणि ती पुढील प्रमाणे म्हणजे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे। ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंग सारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसुत हे काय करत आहात? तेव्हा स्वामींचे उत्तर होते, माझा बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्साह करत आहे। नाना रेखित नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते। ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते, तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते। स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव। तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर हा खालवर प्रमाणे होता। तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले, तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता। तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली। तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फूल वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती। ही कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांना आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले। स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर। याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटनालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले। आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे। स्वामी समर्थ महाराज कळदळज्ञानात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते। स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूपच महापर्वणी आहे। मस्तक ज्याचे श्री स्वामी युगावतारी त्रिकालज्ञानी सेवेकरी वत्सल प्रातः स्मरणीय परमपूज्य श्री गुरुमाऊली त्या परमात्मा खाताचा श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले श्री क्षेत्र पवित्र दिंडोरीत जग उद्धारा करणारे परमपूज्य सेवेकरी वत्सल प्रात स्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली कार्य करीत आहेत। तर अशाच प्रत्येक स्वामी भक्तांना माझ्याकडून पुन्हा एकदा स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या पाठी स्वामी समर्थ महाराज असेच कायम राहू दो। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ थांबवते। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तोपर्यंत इथेच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।